चला तर मंडळी, आज आपण पाहूया मोकळे वेळेत काहीतरी खाण्यासाठी, म्हणजे शेंगदाणे आणि गुळाची चिक्की. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते कशी बनवायची. त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणा आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गॅसवर कढई ठेवून आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटं भाजायचे आहेत, जास्त नाही भाजायचे, नॉर्मल भाजायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत. नंतर त्याचे तळपडे काढून घ्यायचे. माझे इकडे तळपडे काढून झालेले आहेत शेंगदाण्याचे. नंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्याच्यात 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि गूळ टाकायचा आहे. नंतर 1-2 मिनटं मिक्स करायचा. गुळाचा पाक झाला का नाही ते चेक करायचं. पाक झाला असेल तर जे शेंगदाणे होते ते टाकून घ्यायचे आणि 1-2 मिनटं परतायचं आहे. आणि एका पळपुटावर किंवा तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावरही टाकू शकता आणि अशा लाटण्याला तेल लावून लाटायचं आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही लाटू शकता. जशा पाहिजे तशा तुम्ही चिक्क्या करू शकता. मी इकडे अशा चिक्क्या केलेल्या आहेत. अशा प्रकारे माझी इकडे चिक्क्या झालेल्या आहेत. जर तुम्हाला माझी चिक्की आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.